गावाकडे जाऊन अभ्यास केलेला आहे आणि पहिल्या अटेम्प्टला PSI झालो होतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांना गावाकडे करायचा आहे, तुम्ही आता फायदे समजून घ्या. काय काय फायदे आहेत की पहिली गोष्ट तुमचा कम्फर्ट झोन असतो. जेवण ताजं मिळतं, चांगलं मिळतं, स्वच्छ मिळतं. मेसचं खाल्ल्यावर काय होतं तुम्हाला चांगलं माहिती. ना जेवण नीट जातं, ना अभ्यास होतो, ना नीट झोप येते, काहीच होत नाही. त्यामुळे आपलं घरचं जेवण खूप चांगलं असतं, झोप येते पाहिजे तेव्हा येते. तर पुण्यात असाल तर ढेकणं आणि बाकीच्या रूमला इकडे तिकडे दुसरीकडे असाल तर बाकीचं कोणतरी मोबाईल वाजवतोय, कोणाचं काहीतरी चाललंय, दोघांच्या गप्पा चालल्यात, कोणतरी गर्लफ्रेंडला फोनवर बोलतोय. ह्याच्यात तुमचा टाइमपास होतो आणि शांतता असते. ह्या शांत वातावरणात जसं तुम्ही अभ्यास करता तसं तुमच्या डोक्यात जातोय आणि त्याचा फायदा होतोय. सकाळ संध्याकाळ कधीही तुम्हाला फ्रेशच वाटणार. फक्त तुमची अभ्यासाची इच्छा असली पाहिजे. जाण्या येण्याचा कुठंतरी मेसला किंवा अभ्यासिकेला वेटिंगचा जो टाइम आहे तो टाइम वाचतोय. तो टाइम वाचल्यामुळे तुमचाच फायदा होणार आहे. महत्वाचं, अभ्यासिकेचा खर्च नाही, राहण्याचं भाडं द्यायचं नाही किंवा मेसचा खर्च नाही. त्याच्यामुळे तुमचा एवढा खर्च वाचतो की त्या खर्चाचा जर तुम्ही तिकडे उपयोग केला तर तुम्हाला अभ्यासाला खूप जास्त स्टडी मटेरियल असेल किंवा ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, इन्व्हर्टर असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, ज्या काय गोष्टी लागतात तेवढ्या सगळ्या शक्य आहेत. फक्त तुमचं कंट्रोल पाहिजे. तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, भावकी, गावातले कार्यक्रम हे जर बाजूला ठेवले आणि हे जर नियम पाळले, ह्याचा जर फायदा घेतला तर 100% अभ्यास होतो. आमचा झालेला आहे, तुमचा सुद्धा